नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक खूप चांगली बातमी घेऊन आलोय. सोलापूरमध्ये सरकारी नोकरीची एक मोठी संधी आली आहे. डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गड्ड पदांसाठी भरती निघाली आहे. आणि त्याबद्दलची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. बऱ्याचदा काय होतं ना, की या सरकारी जाहिराती बघून थोडं कन्फ्युजन होतं, क्लिष्ट वाटतात. पण तुम्ही काही काळजी करू नका. आपण या जाहिरातीतला प्रत्येक मुद्दा इतका सोपा करून समजून घेऊ की अर्ज करताना तुमची कोणतीही चूक होणार नाही. चला, एक नजर टाकूया की आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी ही संधी किती चांगली आहे ते पाहू. मग महत्त्वाच्या तारखा, पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा, परीक्षा कशी असेल आणि शेवटी तुमच्यासाठी काही खास टिप्स. हे सगळं पाहिल्यानंतर तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही. तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. मित्रांनो, ही फक्त एक नोकरी नाहीये, तर महाराष्ट्र शासनाच्या एका प्रतिष्ठित वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. या भरतीमध्ये एकूण 20 जागा आहेत. आता तुम्हाला वाटेल की जागा कमी आहेत, पण मित्रांनो, योग्य तयारी केली ना तर ही एक मौल्यवान संधी तुमचीच असू शकते. आता बघूया या 20 जागा कशा विभागल्या आहेत. तर शिपाई पदासाठी सगळ्यात जास्त म्हणजे 15 जागा आहेत, माळी पदासाठी 1 जागा आहे आणि अंधारखोली परिचर म्हणजे एक्स-रे किंवा अशा विभागात मदतनीस म्हणून काम करण्यासाठी 4 जागा आहेत. आता आपण वळतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आणि तो म्हणजे तारखा. मित्रांनो, एक जरी तारीख चुकली ना तरी संधी हातातून जाऊ शकते. त्यामुळे या तारखा व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, 23 ऑक्टोबरपासून अर्ज सुरू होत आहेत आणि अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख आहे 20 नोव्हेंबर. माझी एक कळकळीची विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण बऱ्याचदा वेबसाईटवर लोड येतो, त्यामुळे आपला अर्ज वेळेत भरून टाका. ओके, तर आता बघूया की या पदांसाठी कोण कोण अर्ज करू शकतं. आपण यासाठी पात्र आहोत की नाही हे समजून घेण्यासाठी हा भाग जरा काळजीपूर्वक बघा. या सर्व पदांसाठी पात्रता अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त 10वी म्हणजेच SSC परीक्षा पास असायला हवं. याचाच अर्थ ही संधी खूप जणांसाठी उपलब्ध आहे. आता वयोमर्यादेबद्दल बोलूया. जर तुम्ही खुल्या प्रवर्गात म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 38 वर्षांपर्यंत अर्ज करू शकता आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गात असाल तर तुम्हाला 43 वर्षांपर्यंत संधी आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, तो म्हणजे अर्ज कसा करायचा. आपण हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊया, म्हणजे तुमचा फॉर्म अगदी बरोबर भरला जाईल. एक गोष्ट डोक्यात पक्की ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त www.vmgmc.edu.in या ऑफिशियल वेबसाईटवरूनच ऑनलाईन करायचा आहे. पोस्टाने किंवा दुसऱ्या कुठल्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही. ही अर्ज प्रक्रिया अगदी सोपी 5 स्टेप्समध्ये विभागली आहे. पहिली स्टेप, वेबसाईटवर जाऊन नवीन रजिस्ट्रेशन करा. मग तुमची सगळी माहिती भरा. तिसऱ्या स्टेपमध्ये तुमचा फोटो आणि सही अपलोड करा. मग ऑनलाईन फी भरा आणि सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्यायला अजिबात विसरू नका. आता फीजबद्दल बोलूया. जर आपण खुल्या प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 1000 रुपये फी आहे आणि आरक्षित प्रवर्गातून असाल तर 900 रुपये. पण इथे माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवारांसाठी खूप चांगली बातमी आहे. तुम्हाला कोणतीही फी भरायची नाहीये. आणि हो, ही फी नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे परत मिळणार नाही. ओके, तर आपला अर्ज यशस्वीरित्या भरून झालाय. आता खरी कसोटी सुरू होते, ती म्हणजे निवड प्रक्रिया आणि परीक्षेची. चला बघूया आपल्याला तयारी नक्की कशाची करायची आहे. आपली निवड एका ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्टने होणार आहे. यात 4 विषय असतील: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येक विषयावर 25 प्रश्न विचारले जातील आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे सगळ्या विषयांचा अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेच्या दिवशी या काही गोष्टी अजिबात विसरू नका. हॉल तिकीट आणि एक ओरिजिनल फोटो ID जसं की पासपोर्ट किंवा आधार कार्ड सोबत ठेवाच. वेळेवर पोचा आणि मोबाईल किंवा इतर कोणतंही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत नेऊ नका, कारण त्याला आतमध्ये परवानगी नाही. आणि आता येतोय सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा भाग. अर्ज करण्यापूर्वी ह्या काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्याकडून झालेली एक छोटीशी चूक सुद्धा आपला अर्ज रद्द करू शकते.
त्यामुळे अर्ज फायनल सबमिट करण्यापूर्वी भरलेली प्रत्येक माहिती दोनदा तपासा. ही संधी आपल्याला गमवायची नाहीये. तर मग या स्थिर सरकारी नोकरीच्या दिशेने पहिलं पाऊल टाकायला आपण तयार आहात ना? ही संधी आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल करू शकते. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.